आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील रेशन दुकानदार उद्यापासून बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवर ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारला बेमुदत संप। राज्यातील मराठा समाजाचा डाटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित धरून ठेवता येत नाही। सर्वे आला की आरक्षणाबाबत निर्णय होईल। चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। समाजाचा हा डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल। असं जर आपण एक एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही। अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही। नवीन वर्षामध्ये शरद पवार गटाचं पहिलं शिबिर शिर्डीमध्ये होणार। 2 दिवसीय शिबिराचं 3 आणि 4 जानेवारी दरम्यान आयोजन। शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। डीएनए टेस्टसाठी लागणारे किट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये उपलब्ध नाहीत। संजय राऊत यांचं फडणवीसांना तक्रारीचं पत्र। हाय प्रोफाईल आरोपींना मदत करण्यासाठी योजना। संजय राऊतांचा आरोप। लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत। महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर घडलं ते लोकांना मान्य नाही। आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी भक्कम। वाद महाविकास आघाडीमध्ये नाही तर महायुतीमध्ये। पाटील यांचं वक्तव्य। करून महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी लोकांना पटलेल्या नाही आहेत आणि लोकांना त्या मान्य नाही आहेत आणि हे मान्य नाही आहेत हे दाखवायची संधी लोक निवडणुकीची वाट बघतात। निवडणुकीत होईल। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मधील शाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग। 6 कामगारांचा होरपळून मृत्यू। सर्व कामगार बिहारमधील असल्याची माहिती। जखमींवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। शाईन एंटरप्राइजेस कंपनीला लागलेल्या आगीच्या ठिकाणची संदीपान भुमरे, संजय सिरसाट आणि अंबादास दानवे यांच्याकडून पाहणी। सखोल चौकशी करण्याची भुमरे यांच्यासह दानवेंची मागणी। वाळूज एमआयडीसी आगीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या देखील सूचना। बेळगावमध्ये पुन्हा एकदा कन्नड सक्ती। मराठी फलक झाकले। कन्नड बोर्ड लावा नाहीतर परवाना रद्द करणार। बेळगाव पालिका आयुक्तांचे पत्रकाद्वारे मराठी दुकानदारांना आदेश।